डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो सुद्धा याचे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तळपत्या सूर्याला सुद्धा चमकण्यासाठी आधी पेटावं लागतं. तळपत्या सूर्याला सुद्धा चमकण्यासाठी आधी पेटावं लागतं आणि माणसालाही यशस्वी बनण्यासाठी आधी झटावं लागतं. पण त्याकडची परिस्थिती अशी होती की माणसाचं रक्त एक होतं, परंतु माणसाचा हक्क एक नव्हता. शिक्षणाची तर प्रचंड आवड होती, परंतु शिष्यवृत्तीचा अभाव होता. आणि म्हणून मी स्पर्धक कुमारी पायल सारीपुत वडके, सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोऱ्याची विद्यार्थिनी असून विषय मांडते शासकीय शिष्यवृत्ती व त्यांची अंमलबजावणी. महोदय, मला एका गोष्ट सांगावीशी वाटेल की पूर्वीचा काळ होता. एका विद्यार्थी होता ज्याच्या मनामध्ये शिक्षणाची प्रचंड आवड होती, परंतु तो एका मागासलेल्या जातीत जन्माला आलेला होता आणि म्हणून प्रत्येक शिक्षण तो भारतात घेईल हे शक्य नव्हतं. कारण उच्च नीच या स्तरावरती कुठेतरी त्याला जखडल्या जात होतं, माणूस म्हणून कुठेतरी त्याला पिळल्या जात होतं आणि त्याची आर्थिक स्थितीही बळकट नव्हती आणि म्हणून तो प्रत्येक शिक्षण भारतात घेऊ शकत नव्हता आणि भारताबाहेर जाऊन शिक्षण घेईल एवढी त्याची आर्थिक स्थिती बळकट नव्हती. आणि त्या काळामध्ये शाहू महाराज नावाचा एक बाप माणूस येऊन जातो आणि त्या विद्यार्थ्याला शासकीय शिष्यवृत्ती देऊन जातो आणि तिथून सुरू होतो हा शिष्यवृत्तीचा प्रवास. तो आजतागायत विद्यार्थ्यांच्या जीवनाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती शासकीय शिष्यवृत्ती करते आहे महोदय. कारण शासकीय शिष्यवृत्ती ही फक्त कोऱ्या कागदावरती कोरल्या जाणाऱ्या ओळी बनून राहिलेल्या नाहीतच, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला पंख देऊन त्यांना समोर नेण्याचं कार्य आज शासकीय शिष्यवृत्ती करताना आपल्याला दिसत आहे. मग अशा बऱ्याचशा शासकीय शिष्यवृत्ती योजना आहेत जे विद्यार्थ्यांना समोर नेण्याचं कार्य करत आहेत. बघायला गेलं तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, छत्रपती राजाराम महाराज योजना, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना आणि मला अत्यंत महत्त्वाची जी शासकीय शिष्यवृत्ती योजना वाटते ती म्हणजे अशी की छत्रपती शाहू महाराज गुणवंती सत्कार योजना. असे विद्यार्थी ज्यांच्यामध्ये कला आहे, जे विविध क्षेत्रामध्ये स्वतःच्या कलेचं प्रदर्शन करत आहेत, मग अशा कलेला त्यांच्या विचारांचा कुठेतरी मान व्हावा, त्यांच्या कलेचा कुठेतरी सन्मान व्हावा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून दरवर्षी त्यांना 10,000 रुपये देऊन त्यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात येतो. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की शासकीय शिष्यवृत्ती ही फक्त मुलांना सामोरे नेण्याचं माध्यम ठरलेलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला भविष्याला उज्ज्वलित करण्याचं कार्य आज शासकीय शिष्यवृत्ती आपल्याला करताना दिसत आहे. असे बरेच अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत, शेतकरी लोक आहेत जे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च फेडू शकत नाही, उन्हातान्हात राब कष्ट करून सुद्धा मुलांना योग्य ते शिक्षण देऊ शकत नाही. असे कितीतरी कर्मचारी नाही तर कामगार लोक आहेत जे स्वतःच्या हातावरती फोडे येईपर्यंत काम करून सुद्धा स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाचा कर्ज कुठेतरी फेडू शकत नाही. आणि मग अशाच गरीब होत करू विद्यार्थ्यांना, अशाच माग असलेल्या विद्यार्थ्यांना समोर आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं जर कोणी कार्य करत असेल ना तर ती मात्र शासकीय शिष्यवृत्ती करताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटते की अब आँखों में अरमान लिया है और मंजिल को अपना मान लिया है, अब आँखों में अरमान लिया है और मंजिल को अपना मान लिया है, तो मुश्किल क्या और आसान क्या, जब ठान लिया है तो ठान लिया है. आणि अशा पद्धतीने मुलांच्या स्वप्नांना त्यांच्या पंखांना बळ देण्याचं जर कोणी कार्य करत असेल तर ती शासकीय शिष्यवृत्ती करताना आपल्याला दिसते आहे महोदय. मग अशा बऱ्याच अनेक केंद्र सरकारच्या सुद्धा शासकीय शिष्यवृत्ती योजना आहेत. जर बघायला गेलं तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, पंजाबराव देशमुख योजना, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना ही सुद्धा एक अलग योजना आहे. असे विद्यार्थी जे फारच फार दृष्ट्या मागासल्या गेलेले आहेत, ज्यांना रूम खर्च म्हणून पैसा हवा आहे, अशा विद्यार्थ्यांना रूम खर्च देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक त्रुटी ज्या निर्माण होत आहेत त्या दूर सारण्यासाठी प्रतिवर्षी 30,000 रुपये देऊन त्यांना आर्थिक बल देण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ती शासकीय शिष्यवृत्ती करताना आपल्याला दिसत आहे. आज आपण बरेच उदाहरणे बघतो की एक शेडा राखणारा मुलगा कुठेतरी IPS बनलेला आहे, 4-2 घरची धुनी भांडी करणारी मुलगी आज IAS झालेली आहे. एवढंच नव्हे तर एक नाल्या उपसणारा साधारण मुलगा कुठेतरी जज सारख्या चांगल्या पोझिशनवरती गेलेला आहे. आणि हे सगळं कुणामुळे जर पॉसिबल झालेलं असेल तर ते मात्र शासकीय शिष्यवृत्तीमुळे शक्य झालेलं आपल्याला
आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की शासकीय शिष्यवृत्ती ही फक्त मंजिलकडे नेण्याचं साधन ठरलेलं नाही. शासकीय शिष्यवृत्ती ही फक्त मंजिलकडे नेण्याचं साधन ठरलेले नाही, तर ती नीव बनलेली आहे महोदय. आणि ज्या वेळेस नीव खऱ्या अर्थाने मजबूत असते ना, त्यावेळेसच कुठेतरी मंजिल उभारल्या जाऊ शकतं. आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची मंजिल उभारण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ती शासकीय शिष्यवृत्ती करते आहे महोदय. मग आपल्याला असं वाटत असेल की याच्या अंमलबजावणीचा तरी काय, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात येत असेल, प्रत्येक शिक्षकांच्या, प्रत्येक पालकांच्या मनामध्ये येत असेल आणि यायलाच हवा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्याला IPS नावाची काहीतरी पोस्ट असतं असंही माहीत नसतं, तोच लायब्ररीत काम करणारा मुलगा, 4 घरची टॉयलेट धुणारा मुलगा कुठेतरी आज IPS होताना आपल्याला दिसतो आहे. बाप नसताना सुद्धा माईनं शिकवावं आणि लेक समोर जावी अशा परिस्थितीमध्ये काबाड कष्ट करून मेहनत घेऊन एक मुलगी, दिव्या कीर्तीसारखी मुलगी आज IPS होताना दिसतो आहे. तर एका ऑटो चालकाचा मुलगा आज जज सारखा, डॉक्टर सारख्या चांगल्या पोझिशनवरती आपल्याला दिसतो आहे. आणि हे केवळ आणि केवळ त्यांच्या शिक्षणामुळेच झालेलं आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे. परंतु याचा खोलवर आणि गांभीर्याने ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की या छोट्याशा रोपटाला झाडात रूपांतर करण्याचं, वटवृक्ष बनवण्याचं काम जर कुणी करत असेल तर ती मात्र आपली शासकीय शिष्यवृत्ती करते आहे. आणि ती मात्र फक्त आणि फक्त शासकीय शिष्यवृत्तीच आपल्याला करताना दिसत आहे. पण महोदय एक खंत उरी बाळगते किंवा जेव्हा याच शिष्यवृत्तीवर भ्रष्टाचाराचा कुठेतरी आळा घातला जातो आणि याच शिष्यवृत्तीवर भ्रष्टाचाराची बहीण रिश्वत राज्य करू लागतं, तेव्हा आमच्या पोटात कुणीतरी चाकू खुपसावा आणि आमच्या डोळ्यातून अश्रू नाही तर हृदयातून अश्रू सांडावेत अशी आमची परिस्थिती होऊन जाते. कारण ही काही राजकारणीय लोक इकडे स्वतःची खिशा भरण्यापुरती मर्यादित झालेली आहेत. ही राजकारणीय लोक कुठेतरी इकडे खाऊन खाऊन मरते आहेत आणि माझे मात्र गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी तळमळताना दिसते आहेत. परंतु या शिष्यवृत्तीवर काही राजकारणीय लोकांचा ज्यावेळेस ताबा पडतो त्यावेळेस मात्र याची अंमलबजावणी ही चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत नाही. आजही कितीतरी महाविद्यालयामध्ये मुलीकडून पूर्ण फीज घेतल्या जातं. ही एका पद्धतीची भ्रष्टाचारी झाली, ही एका प्रकारची रिश्वत झाली. हीच राजकारणीय लोक निवडणुकीच्या वेळेस शिक्षणाचं आश्वासन देऊन जातात आणि ज्या वेळेस निवडणुकांचा रिझल्ट येतो त्यावेळेस गिरड्यासारखे, त्यावेळेस या सरड्यासारखे स्वतःचे रंग बदलवताना दिसतात. परंतु तरीसुद्धा काही शासकीय शिष्यवृत्ती योजना आहेत ज्या चांगल्या पद्धतीने अंमलात आणलेल्या आहे. सरकार चांगल्या पद्धतीने अंमलात आणण्याचं कार्य करताना आपल्याला दिसत आहे. एक उदाहरण द्यावंसं वाटेल की या योजनेचं, या परीक्षेचं निरीक्षण करणारे जे काही परीक्षक सुद्धा असतील ते सुद्धा शिष्यवृत्तीची योजना घेतलेच असतील किंवा त्यासोबतच या शिष्यवृत्तीचं जे योजना केलेलं आहे ते सुद्धा कुणीतरी केलेलं असणार किंवा या भाषणाचं जे कोणी आयोजन केलेलं आहे, जे अमरेका सर आहे त्यांनी सुद्धा एल्फिस्टन कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळालेली आहे. परंतु कधी कधी ज्यावेळेस भ्रष्टाचार या शिष्यवृत्तीवर चढतो त्यावेळेस नाना पाटेकरांनी म्हटलेलं एक वाक्य आम्हाला आठवतं, जगावं की मरावं, कारण आमच्या उरी शिक्षणाचं स्वप्न प्रचंड ठेवून आमच्या डोंगराला हिरवं गच्च करून ज्यावेळेस वनवा पेटवून लोक जातात त्यावेळेस कुठेतरी अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत नाही हे आपल्याला जाणवतं. परंतु एक मला गोष्ट सांगावीशी वाटेल की एक विद्यार्थी होती, सडकेच्या बाजूला पेनी विकत बसलेली होती आणि तिच्या कोमल चेहऱ्याकडे बघून मी पेन घ्यायला गेली, परंतु तिची नजर मात्र त्या पेनीकडे कमी आणि एक मुलगी दप्तर घेऊन छोटीशी चालली होती, तिच्या दप्तराकडे होती. मी त्या मुलीला विचारलं की का तू तिच्याकडे सारखी सारखी बघून राहिली. त्यावेळेस त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू सांडले आणि ती मुलगी म्हणते की याच शिक्षणाची पहिली पायरी मला सुद्धा चढायची आहे, याच शिक्षणाची पहिली पायरी मला सुद्धा चढायची आहे. हे वयाच्या जेमतेम 6-7 वर्षामध्ये एक मुलगी म्हणतो आहे आणि तिचा ते वाक्य ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. आणि ज्यावेळेस त्या मुलीचं नाव शाळेत
दाखल करण्यात आलं. आज ती मुलगी 5वीचं शिक्षण घेत आहे. नवोदयची जी परीक्षा आहे त्यात पास झालेली आहे आणि त्या योजनेचा तिने लाभ घेतलेला आहे. आणि म्हणून आजही म्हणता येईल की जी शासकीय शिष्यवृत्ती आहे ती चांगल्या प्रमाणात अंमलात आणण्यात आलेली आहे. आणि जर आज बघायला गेलं तर शिक्षण ही माणसाची प्राथमिक गरज ठरलेली आहे आणि तिला आकार देण्याचं कार्य शासकीय शिष्यवृत्ती करते आहे. आणि जर शिकायलाच नाही माणूस तर कुठे टिकू शकणार नाही. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आणि संघटित होण्यासाठी स्वतःचा संघर्ष करण्यासाठी आज शिक्षणाची गरज आहे आणि तिला शिष्यवृत्तीची जोड आहे. एवढंच बोलून माझ्या शब्दांना पूर्णविराम थांबवते. धन्यवाद.